Hi everyone and welcome to my channel Creative Space. We have with us very famous artist Mr. Pramod Kamble. Pramod ji, thank you first Thank of you. all. नमस्कार. नमस्कार सर्वांना. येस येस आणि तुम्ही मला एवढा वेळ दिला. खूप बिझी आहे ते आणि या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला कळेलच तुमचे किती प्रोजेक्ट सध्या चालू आहेत. सो आय एम व्हेरी हम्बल्ड अँड ग्रेटफुल प्रमोद जी. सो पहिला प्रश्न असा असेल की तुमचे तर करंट प्रोजेक्ट कुठले चालू आहेत प्रमोद जी? राम मंदिरचं चालू आहे. दुसरं एक राजस्थानचं एक कृष्णाच्या सगळी लाईफ स्टोरी जी आहे त्याच्यावरची पॅनल्स म्युरल्स त्याचे 101 म्युरल्स आहेत. 5 फूट बाय 8 फूट बाय 4 फूट असे ते म्युरल त्याचं काम चालू आहे त्यातमध्ये. नंतर आता हैदराबादचं एअरफोर्स स्टेशनचं काम चालू आहे. असं ते चालू आहे. इतरही बरेच आहेत चालू, म्हणजे काम सारखं सतत काही ना काही चालूच असतं. तर बोल. आणि मस्त म्हणजे तुमचे मी इकडे सगळे जे काम बघते इट इज सो इन्स्पायरिंग. म्हणजे एक आर्टिस्ट साठी अगदी छोटीशी आहे बट इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. आता तुम्ही इतकं व्हरायटी ऑफ आर्ट करतात त्याच्याबद्दल मे बी का नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये वगैरे आपण बोलूया. यावेळी आपण मे बी स्केच वरती फोकस करूया. हो हो हो. तर आतापर्यंत तुम्ही सर्वात फास्टेस्ट स्केच काढलेला तो कुठला असेल प्रमोद जी, इफ यू कॅन शेअर? मी बरेच स्केचेस काढले पण सगळ्यात फास्ट स्केच केलं तर मी आर.के. लक्ष्मण यांचं समोर आहे बघ. ते झालं असं की आर.के. लक्ष्मण नगरमध्ये आले होते एका प्रोग्राम साठी. तर मी त्यांना, मला समजलं ते येत आहेत, तर त्यांना जाऊन भेटलो. त्यांना विनंती केली की महावीर कला दालनात मी जे ते मोठं पेन्सिल चित्र केलंय ना, ते 500 चित्र एका भिंतीवर काढले, तर ते बघायला त्यांना विनंती केली की मग तुम्ही या. तर ते म्हणाले ठीक आहे, उद्या मी सकाळी प्रोग्रामला जाताना ते सहयोग जे होते माझ्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की ऑन द वेच आहे, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जायचं नाही, ऑन द रस्त्यातच आहे. तर त्यांना सांगितलं. ते दुसरी सकाळी मी गेलो त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये जिथे उतरले होते त्यांना घेतलं, महावीर कला दालनात गेलो. त्यांनी बघितल्यानंतर ते खूपच म्हणजे एकदम ते बघायला लागले. त्यांना मी थोडी माहिती सांगितली त्याची की असं असं आहे. आणि माहिती सांगितल्यानंतर मी परत पुढे बोलायला लागलो. त्याच्यावरती फिरताना असं मोठी भिंत आहे ती 70 फूट बाय 20 फूट आहे. त्यांच्याशी बोलायला लागलो तर ते म्हणाले डोंट डिस्टर्ब मी, आय वॉन्ट टू सी फर्स्ट. म्हणलं ठीक आहे. ते बघत होते. बघून झाल्यावर बघितलं त्यांनी, ते म्हणले अमेझिंग, मायकल एंजेलोज वर्क, असं बोलले. मला इतकं असं बोलले. आणि नंतर ते झाल्यावर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही बसा, मी स्केच करतो. तर बसले. मी स्केच पॅड माझं तयार होतं. मी स्केच सुरू करणार तेवढ्यात माझी मुलगी छोटी होती एकदम, ती आली. माझा मुलगा ते नंतर आले ना, त्यांना मी सांगितलं होतं मी हॉटेलवरून आलो, ते दुसरीकडे घरनं आले. ती आली तर तिला बघून त्यांना एकदम त्यांच्या नातीची आठवण आली आणि तिच्याबरोबर खेळायला सुरुवात केली त्यांनी. आम्ही त्यांना म्हणलं सर आप बस 5 मिनट आप टेबल बैठिए, मैं आपका नहीं अभी मैं इसके साथ, अभी तुमको बनाने का बना, मैं इसके साथ खेलूंगा. आणि ती खेळायला लागली तिच्याबरोबर, ते बसलीच नाही. मी त्यांच्या त्या हलत्या पोझिशन मध्ये तसं स्केच केलं. त्यांची जी इमेज आहे ते बघ, त्या इतर स्केच सारखं ते फिनिश नाहीये. खूपच कमी वेळात 4-5 मिनिटांमध्ये मी ते असं त्यांचं जे काय मला कॅरेक्टर मला दिसलं ते मी ड्रॉ केलं. मग मी त्यांना नाही, त्यांना ते दिलं. मी ऑटोग्राफ घेतो, मी देत नाही. बरं जणांचं हे मोदींचं ऑटोग्राफ घेतलेलं आहे, सचिन तेंडुलकरचं मागे तुझ्या ते आहे, हे अनुपम खेरचं आहे. अनुपम खेरनी त्यांनी लिहिलंय तिथे बेटर लुकिंग त्यांनी असं केलंय. तर सगळ्यात चांगली प्रतिक्रिया मला जी खूप भावते ती म्हणजे आर.के. लक्ष्मण यांची. त्यांना मी दाखवलं ते, त्यांना म्हणलं सर यू ऑटोग्राफ प्लीज. त्यांनी पेन घेतला
आम्ही किती वेळ बघितलं असेल त्यांनी मला, किती वेळ भेटलो, काही 20 अर्धा तास झाला असेल, 15-20 मिनिट झाले. तेवढं त्यांनी पेन घेतलं, माझ्याकडे बघितलं नाही, त्यांनी असं पाट 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 माझं कॅरिकेचर तयार केलं तिकडे. इतकं सुद्धा किती कमी लाईन्स मध्ये माझं कॅरेक्टर, माझं त्याचं कुर्ता, हातात पेपर नाही का, गाडी होती मला, सगळं होतं ते. असं केलं स्केच आम्ही सगळं. तो फोटो पण आहे ते करताना, ते करतायत आणि वरती बघून माझ्याकडे बघून स्माइल दिला असं, आणि बघले तशी मोठी पेन्सिल दिली. करेक्ट करेक्ट. तिथे पेन्सिल ड्रॉइंग ना बॅकग्राऊंडचं ती दिली, थँक्यू म्हणून सही केली. तर ते माझ्यासाठी खूप मोठं अवॉर्ड आहे. म्हणजे ते असं त्यांचं स्केच, त्याच्या खाली त्यांची असलेली सही. तर असं तसं मोदी साहेबांना मी भेटलो होतो नगरला ज्यावेळी आले होते. तर स्टेजवर जाताना त्यांना मी दाखवलंय फक्त, ते बघितलं, अरे आपने बनाया, हा असं वंदे मातरम म्हणून सही केली. तर हे असे खूप प्रसंग आहेत. अमिताभचं 82 साली केलेलं चित्र आहे, त्यावर सही आहे. खूप आहेत माझ्याकडे. पण हे फास्टेस्ट होतं तुमचं. आणि डिफिकल्ट सर्वात म्हणजे वेळ लागलेला मे बी आधीच्या काळी कधीतरी, पण खूप डिफिकल्ट वाला कुठलं होतं का प्रमोदजी? नाही म्हणजे मी ते एक्सपर्टला विचारते पण म्हणजे तसं नाही. मी कॉलेजमध्ये असताना एक ड्रॉइंग केलं होतं, कॉम्पिटिशन होती. ते खूपच मोठं ड्रॉइंग होतं. ते 8 फूट बाय 4 फुटाचं पेन्सिल स्केच होतं. एका सब्जेक्टवर करायचं होतं आणि ते थोडं क्रिएटिव्ह होतं काम. तर ते अशोक जैन कॉम्पिटिशन असतं, त्याच्यासाठी मी केलेलं. तर ती कन्सेप्ट सगळी घेऊन त्याला तेवढं ड्रॉइंग मध्ये उतरताना ते खूपच कमी वेळ त्याला असतो, ते प्रत्यक्षात उतरावं लागतं. मी ड्रॉइंगचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझी एक सवय आहे, सवय म्हणजे मला माहित नाही मी काय, रोज सकाळी उठल्यानंतर मी एक स्केच करतोच. त्याच्याशिवाय म्हणजे झोपेतून उठलो की मी सहज जाऊन बसतो, थोडस आवडलं की थोडं स्टेबल झालं की मी पेपर, माझ्याकडे पेपर पेन्सिल असते, मी स्केच. मी इथं नसेल, बाहेर असेल, प्रवासात असेल, तर मी हॉटेलमध्ये ऑर्डर दिली की ते टिश्यू पेपर असतात ना, ते घेऊन त्याच्यावर तरी ड्रॉइंग करतो. ड्रॉइंग हे करतोच. हे टिप आहे सगळ्यांसाठी, फॉर ऑल द बडिंग आर्टिस्ट, फॉर मी ऑल्सो. तो माझ्यासाठी रियाज आहे. रियाज आहे. जसं संगीत क्षेत्रातले लोक रियाज करतात, चित्रकार लोक रियाज करत नाहीत. त्यामुळे आणि रियाजामुळे तुमचं काम हे कायम ताजं राहतं. तुमचं ड्रॉइंग जे आहे ते, तर त्याला जर तुम्हाला तुमच्या कामाची धार कमी करायची नसेल तर तुम्ही कंटिन्यू काम केलं पाहिजे. तुम्ही ड्रॉइंग करायला पाहिजे. जसं चित्र संगीतामध्ये स्वर आहेत, तशी ड्रॉइंगचे स्वर आहेत. मी जर तुला दाखवेल ते स्वर माहिती पाहिजे. ते त्या स्वरांची जर ओळख झाली तुम्हाला, आणि त्याचा जर रियाज तुम्ही घरी बसून केला, तर तुम्हाला कुठल्या ड्रॉइंग क्लासला जायची आवश्यकता नाही. खरंच तुम्हाला एखादा विषय शिकायला जावं लागेल, पण एखादं चित्र काढायला तुम्हाला कुठे क्लासला जायची गरज नाही. तुम्ही स्वतः करू शकता. जसं एक उदाहरण मी देतो, चपाती बनवते तू, पहिली कशी झाली होती आठवते? किती सुंदर नकाशा. सगळ्यांचं तसं होतं. मग हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करत जाता मग ती सवय होते. आता चपाती केल्यावर तुला ठरवावं लागतं आता गोल करायची. बरोबर. नाही आता सहज होते ते. तुम्ही लक्ष देत नाही. तुम्ही गोळा घेता, कमी जास्त झाला तरी तुम्हाला लक्षात येतं की तो मोठा झाला छोटा झाला. इतकी सवय झाली तुमची स्ट्रॉंग होते. बरोबर. करेक्ट. तुम्ही घेता, एकीकडे लाटता, एकीकडे तव्यावरती शेकतात, एकीकडे भाजी बघतात. काही आमच्या महिला आहेत त्या तेवढ्या वेळात व्हॉट्सअप बघतात, तरी देखील ती चपाती गोल होते. बरोबर. का गोल होते? रोजचा सराव. मी हे उदाहरण नेहमी देतो. तर तुम्ही कुठलंही एक काम सातत्याने रोज केलं तर त्याच्यात तुम्हाला मास्टरी मिळते. तसंच चित्र काढा. त्याला तुम्ही मला म्हणतात की कुठलं तरी, माझं असं नाही झालेलं की कुठल्या तरी देवाने रात्रीतून जादू केली आणि माझं दुसऱ्या दिवशी चित्र चांगलं आलं, असं कोणाच होत नाही. प्रत्येक व्यक्ती जो मास्टर आहे त्या विषयात, प्रॅक्टिस केली. झाकीर हुसेन आहेत, तेवढा वाजवतो, त्यांनी खूप रियाज केलाय.
सचिन तेंडुलकर आपण बघतो, त्यांनी किती मेहनत घेतली, किती प्रॅक्टिस केली, केवढं डेडिकेशन आहे. तर तसंच या फील्डमध्ये जसे संगीतातले स्वर आहेत तसे चित्रकलेतले स्वर आहेत. सरळ रेषा काढता आली पाहिजे, उभी रेषा, आडवी रेषा काढता आली पाहिजे. रेषांचा सराव आहे, तो रियाज आहे, तुम्ही दाखव. त्याच्या आधीची गोष्ट आहे ते म्हणजे पेन्सिलला तुम्हाला टोक करता आलं पाहिजे. मी पेन्सिलला टोक करायला शिकवतो. माझ्या पेन्सिलला जे टोक आहे हे कटरच्या साहाय्याने करतो, शार्पनर वापरत नाही. शार्पनर वापरायचंच नाहीये. शार्पनर चुकीची गोष्ट आहे. शार्पनरमुळे तुमचं लक्ष त्याच्याकडे नसतं ना, तुम्ही नुसते फिरवत जाता. मुलांना ती कंपनी शार्पनर फ्री देते, बघ फिरवतात, बघतात तुटलं का परत फिरवतात. पेन्सिल चित्र काढण्यापेक्षा असं करून जास्त अशी संपते. तर तुम्हाला आधी पेन्सिलला टोक करायला शिकायचंय. मी तुम्हाला दाखवतो. ते कटरच्या साहाय्याने मग तुम्ही हे पेन्सिल आहे, तुम्ही हे येस, एवढं मोठं असं टोक करता आलं. आणि तुम्ही पेन्सिलला टोक करता आलं पाहिजे आधी. ही सगळ्यात मोठी चित्रकलेचा बेस सुरुवात आहे. तुम्ही जर क्रिकेट शिकताय तुम्हाला बॅट पकडता आली पाहिजे, हो की नाही? तसंच हे आहे. तर हे बेसिक गोष्टीच लोकांना माहिती नाही. चित्रकलेबद्दल कला साक्षरता जो प्रकार आहे तो आपल्याकडे खूप कमी आहे. आपल्याकडे खूप आता अतिशय दुय्यम समजलं जातं. तुम्ही जर थोडं लक्ष दिलं त्या विषयाकडे तर पुढे भविष्यामध्ये, म्हणजे मी मुलांसाठी हे स्पेशली वर्ग घेतो, त्यांना सांगतो, त्यांना या सगळ्या बेसिक गोष्टी सांगतो. का सांगतो? त्यांना मला कला साक्षर करायचंय. कला साक्षर असणं, त्यांना काय प्रत्येकाला आर्टिस्ट व्हावं, त्यांनी डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर कुणी होऊ द्या, पण त्याला कलेची दृष्टी त्याच्याकडे असली पाहिजे की त्याला चांगली काय कला आहे हे समज येईल इथपर्यंत त्याला ज्ञान असलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य, आपण ते दिलं पाहिजे. त्यासाठी ही कला साक्षरता आहे. हे बेसिक गोष्टी मी ते सांगतो. पण हे तुम्हाला बघा, आता लोकांना अशी पकडायची सवय असते पुढे, असं धरून तशी पकडायचीच नाही, पद्धत आहे. इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. पेन्सिल पकडायची अशी स्केच करताना हे मी करतोय त्याच्याबद्दल. आता ह्याच्यामध्ये हो त्यांचा आउटलाईन चेहरा झाला पण काढून प्रमोदजी. वाह, सो प्रमोदजी, तुम्हाला कधी असं कोणी कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम कोणी केलंय का? आणि तुम्ही ते कसं हँडल करता? मग कोणी सांगितलं की असं किंवा तसं, अमुक तमुक एक फीडबॅक? खूप लोक बेसिकली ज्यांना या कलेच्या बाबतीत जास्त माहिती नाही असे लोक जे ग्राहक म्हणून, क्लायंट म्हणून माझ्याकडे येतात. अच्छा. तर त्यांना असं वाटतं की आपण याला पैसे मोजले तर आपण जे सांगतो तसं त्यांनी काम केलं पाहिजे, हो की नाही? तर मला असं बोललं तर लोक की तुम्ही याचे एवढे इतके 1000 रुपये घेता नाही का? मी पेन्सिल स्केचचे 10,000 रुपये घेतो एका पेन्सिल. तर मला म्हणतात की अरे ते 10,000 रुपये घेतो, किती रुपयाचा पेपर आहे आणि किती रुपयाची पेन्सिल वापरली तुम्ही, असं देखील बोलणारे लोक आहेत. मी त्यांना म्हणतो की मी किती रुपयाची माझ्याकडे आता किती घासली गेली पेन्सिल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पेपरचा हा पेपर असेल तर काहीतरी जर फुल शीट आहे तो, तर तो जर 30 रुपयाचा ते 15 रुपयाचा.
तुम्ही 10,000 रुपये घेताय. तर मग त्यांना सांगतो की तुम्ही डॉक्टरकडे जाता, तर डॉक्टर तुम्हाला तपासतात आणि त्यांची जी काही फी आहे 700, ते तर एका छोट्या कागदावर लिहून देतात. तो कागद तर तेवढा अमाऊंट जर पेनने नुसतं लिहितात, त्याचे तुम्ही 700-800 रुपये मोजता. त्यांना विचारत नाही तुम्ही की 800 रुपये कशाचे घेतले तुम्ही, हो की नाही. आणि तो कागद तुमच्या तेवढ्या म्हणलं तो जे प्रिस्क्रिप्शन आहे ते फक्त औषध तुम्ही आणता मेडिकल तेवढ्या पुरतच आहे, नंतर प्रिस्क्रिप्शन भेटून देता. पण मी केलेलं ड्रॉइंग हे खूप वर्ष तुम्ही त्याला लाईफ आहे. मग त्याचे मी 10,000 रुपये का नाही घ्यायचे. म्हणजे मी कमी, म्हणजे त्याचं काही मोजमाप नाही माझ्याकडे, पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे काही लोकांचा समज आहे की हे चित्र ही अतिशय क्षुल्लक बाब आहे, नाही का. पण त्याच्यामध्ये ज्यांना समजतं की खरं चित्र काय आहे आणि ते समजावं त्यांनी समजण्यासाठी कला साक्षरता समाजामध्ये यावी यासाठी मी खूप प्रयत्न करतो. त्यासाठी काम चालू आहे. एक म्हणजे खूप अशी उदाहरणं आहेत, पण असं नुकतेच एक डॉक्टर माझ्याकडे आले होते, बाहेरगावचे होते, इथल्या जवळचं गाव आहे. ते आले आणि त्यांनी मला, त्यांचं हॉस्पिटल होतं आधी, म्हणजे छोटं होतं. त्यांचा मुलगा आणि त्यांची सुनबाई पण डॉक्टर झाले. त्यांनी हे केलं, त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन सगळं झालं. ते आता हॉस्पिटलचं एक्सपान्शन केलं. तर त्यांनी बांधकाम वगैरे केलं. तर त्यांचे एक मित्र ज्यांचा मेडिकल व्यवसायाची बिझनेस आहे, ते आमचे म्हणजे जुने क्लायंट आहेत ते. तर त्यांचा असा विषय झाला, तर ते म्हणले तुम्ही हे करताय ते आता रस्त्याचे बांधकाम. त्यांनी बघितलं की काय, ते म्हणले तुम्ही ना हे काम करायचं ना, तुम्ही प्रमोद कांबळेंचा गायडन्स घ्या. माझं नाव त्यांनी सांगितलं. तर त्यावेळी मी ते म्हणले ठीक आहे. मग ते एक दिवस त्यांनी फोन केला, माझ्याकडे आले स्टुडिओत. त्यांनी बघितलं, ते म्हणले आमचं असं अशी जागा आहे, तिथे आम्हाला आमच्या गुरुदेवांचा फोटो लावायचा आहे, नाही का. काय काय तुम्ही येऊन मला सांगा. म्हणजे ठीक आहे. तर ते म्हणे काय, म्हणलं मला ती जागा बघावी लागेल. बरोबर. ते म्हणजे जागा कशाला बघावं लागली, आमचं असं तुम्हाला सांगतो. म्हणलं नाही मी बघेल, तुम्ही वेळ आहे ना, तुमचं हॉस्पिटलचं काम चालू आहे अजून. तर मी गेलो, थोड्या दिवसांनी त्या रोडने चाललो होतो. मी गेलो, त्यांचं बांधकाम चालू होतं, बरंच चालू होतं. मग त्यांनी मला दाखवलं सगळं. इथे असं समोर हे रिसेप्शन म्हणजे हे आहे, काउंटर, लॉबी आहे, काउंटर आहे, आणि माझं इथे ओपीडी आहे, माझ्या मुलाचं इकडे ओपीडी आहे, असं नाही. तर त्या समोर त्यांच्या इकडे अशी खटकी होती. हे कसं आहे, असं तिथे होतं. तर तिथे ते म्हणाले की मला इथे आमच्या गुरुदेवांचा फोटो. तर मी ते बघितलं एकंदरीत सगळं. तिथून ती एक जागा हॉस्पिटलला वरती जायला जी जागा आहे, म्हणजे हॉस्पिटलला जिथून जातात त्या जागेवर ते होतं, खटकी जिन्याच्या समोर. तर मी म्हणलं की ठीक आहे तुम्ही लावताय, पण मला असं वाटतं की इथं नको आहे ते चित्र. तुम्ही कसं काय सांगताय मला की इथं चित्र नकोय, आमचं हॉस्पिटल आहे. म्हणजे पहिल्याच भेटीत तुम्ही एकदम, मी म्हणलं की ही ग्रामीण भागात आहे, तुम्ही बघा आधीच तुमच्या हॉस्पिटलचं थोडा पार्ट बघा, तिथे ते सगळं तंबाखू खाऊन गुटखा खाऊन थुंकतायत, तिथंच वरती गुरुदेवांचा फोटो, तुम्ही किती लोकांकडे लक्ष ठेवा करतील, मग त्यांचा अपमान होईल, इन्सल्ट होईल त्यांचा. तर मला असं वाटतं की ते असं चित्र लावू नका त्यांचं. ते म्हणजे हो, हा विचारच नाही आला पाहिजे डोक्यात, नाही का. बरोबर तुम्ही म्हणताय ते. तर मग काय करायचं म्हणजे आता आम्हाला तर लावाय. मी म्हणलं एक काम करा, तुम्हाला जे काय करायचं ना, गुरुदेव चित्र डायरेक्ट न लावता त्यांच्या एका म्युरल मध्ये त्यांना इन्क्लूड करू. अच्छा. ते म्हणजे काय, तुम्ही म्हणलं मी तुम्हाला दाखवतो थोडस. म्हणलं जैन आहारशास्त्र किंवा जैन जे दिनचर्या आहे ती आरोग्यासाठी खूप चांगले जैन फिलॉसॉफी आहे हेल्थसाठी. तर त्याचं प्रतिबिंब तुमचं आरोग्याशी रिलेटेड हे आहे, त्याचं रिफ्लेक्शन येईल असं आपण म्युरल करू. ते म्हणजे तसं करता येईल, म्हणलं करता येईल, मी तुम्हाला सांगतो माझं. मग मी ते थोडासा जैन यांना विचारून मी ते स्केच केलं. मी त्यांना ते म्युरल्स ते म्हणे वा ही फार छान, म्हणजे याच्यातनं दिसतंय किंवा तुम्ही कसं हे करतात, किंवा 6च्या आत ते ब्याळू नाही का, 6च्या आत सूर्योदयाच्या पूर्वी कसं करायचं. तर हे सगळ्या गोष्टींचा
काहीतरी मिनिंग आहे, ह्युमन बॉडीशी त्याचा रिलेटेड आहे. तर मग मी ते त्याचं ग्राफिक मध्ये केलं. तेव्हा चांगलं. मग मी ते म्हणले किती पैसे लागतील? साधारण तुमची जी विंडो मी त्या दिवशी साईज बघितली, त्या साईजचं करायचं मिळून त्याला एक साधारण 3-3.5 लाख रुपये लागतील. तेव्हा एवढं पैसे? हो, ते एवढं मिळून लावं. याचं मला मातीमध्ये मॉडेल करावं लागतं. मॉडेल करून मग त्याचं मोल्ड होतो. मोल्ड करून मग तिची फायबर कास्टिंग होतं. ही प्रोसेस आहे सगळी. त्याचा आर्ट म्हणलं एक क्रिएटिव्हिटीचे पैसे. त्याचं म्हणजे माझ्याकडे असं काही मोजमाप नाही आहे. मला असं वाटतं ते नाही, हे एवढं बजेट नाही म्हणे आमचं. म्हटलं मग काय नाही म्हणे, हे आम्हाला 5-10 हजार रुपयामध्ये काहीतरी करायचं आहे. मी ऐकल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, ते नाही होऊ शकत, तुम्ही ते लावा. आमचं ते काही जमलं नाही. ते गेले, झालं. काही दिवसानंतर म्हणजे बरेच महिने त्यांचं उद्घाटन झालं. ते उद्घाटनाचं निमंत्रण मला आलं, पण मला समोर जमलं नाही आलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी मी त्या रोडवरनं चाललो होतो. आउट माझ्या असताना मी चाललो असताना माझा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने मला एक हॉटेल दाखवलं, परमिट रूम. आणि ते हॉटेल असं नवीनच कसं फ्लोरोसेंट रंगांनी रंगवलं होतं सगळे. त्याच्यावर ऊन पडल्यामुळे ते अजून डोळ्याला त्रास देत होते ते रंग. तर मी म्हणला, सर देखो ना कैसे कलर किया है. त्यांना समजत नाही की कुठल्या कलर शेजारी कुठला रंग द्यायचा. आणि ते कॉन्ट्रास्ट रंग एकमेका शेजारी दिल्यामुळे त्याचे डोळ्याला खूप त्रासदायक होत. तर म्हणतो सर देखो ना कैसे. त्याला ड्रायव्हरला लक्षात आलं. आश्चर्य म्हणजे थोडं पुढे आल्यानंतर ते हॉस्पिटल पण तशाच कलर कॉम्बिनेशन मध्ये होतं. फक्त त्यांनी काही ठिकाणी रंगवलं होतं, त्याला अल्को पॅनेलिंग केलं होतं. ग्लास नाही का, अशा ग्लास लावलेल्या फसाड सगळं नाही का, असं लाल रंगाचं असं पॅनलिंग केलेलं. आणि त्याचा भडक असा बोर्ड सगळा, हॉस्पिटलचा बोर्ड. आणि ते तर मी तो ड्रायव्हर म्हणलं, सर हे देखो ना हॉस्पिटल कैसे बना. बघितलं 2 मिनिटं त्यांनी गाडी स्लो केली. म्हणलं तू का. मी बघितलं, मला इतका त्रास. मी म्हणलं थांबून डॉक्टरांना जाऊन सांगावं की हे तुमचं जे प्रोफेशन आहे त्याच्याशी हे संगत नाहीये. मी निघून. त्यानंतर काही दिवसानंतर एक रिसेप्शन होतं. त्या रिसेप्शनला आम्ही भेटलो. आम्ही प्लेट होत्या आता, तर मी सगळे भेटलो. तर ते डॉक्टर, त्यांचा मुलगा, ते मला भेटले. बोलले नमस्कार प्रमोदजी, कशा आहात, काय. कांबळे सर, ठीक आहे. तर ते म्हणे आम्ही हॉस्पिटल उद्घाटनाची पत्रिका पाठवली तुम्हाला, तुम्ही आले नाही. म्हणलं नाही, मला पत्रिका मिळाली पण मी त्यावेळेस बाहेर होतो, जमलं नाही. पण म्हणलं मी तुमचं हॉस्पिटल बघितलं. आम्ही त्याला सांगितलं मी त्या रोडने चाललो होतो. बघितलं होतं तुम्ही? हो. कसं काय झालं? म्हणलं काय कसं नाही, कसं दिसतंय आमचं हॉस्पिटल. म्हटलं कसं दिसतंय म्हणजे. मी शांत बसलो. त्यांनी असं बोललो. मी कसं म्हणजे. नाही अट्रॅक्टिव्ह झालंय का नाही. तुम्ही असं त्यांच्याकडे, मी न बोलता त्यांच्याकडे बघत राहिलो. म्हटलं काय बोलावं मला समजायला, मी काय उत्तर दिलं त्यांना. ते काय झालं. मी म्हणलं काय डॉक्टर साहेब. ते काय एकदम वातावरण असं, ते मी एकदम बोलतच नाही काही. ते एवढं उत्साहाने बोलले, त्यांना वाटलं मी काहीतरी बोले. त्याला म्हणलं डॉक्टर साहेब 2 मिनिट जरा, नाही का, आता बरेच लोक होते तिथे. बरोबर आहे, सगळ्यांच्या समोर काय होईल. मी त्यांना बाजूला घेतलं. मला म्हणाले की त्यांचा मुलगा आला की काय झालं नेमकं. म्हणून काही त्यांची लँग्वेज. तर मी म्हणलं मला डॉक्टर एका प्रश्नाचं उत्तर द्या. हॉस्पिटल ही अट्रॅक्ट करणारी वास्तू आहे का. तुम्ही आता बोलले की अट्रॅक्टिव्ह झालंय की नाही. तर हॉस्पिटल ही अट्रॅक्ट करणारी वास्तू आहे का. काय बोलले, त्यांना कळालं नाही मी काय बोललो. म्हणलं परत एकदा शांततेत ऐका. हॉस्पिटल ही अट्रॅक्ट करणारी वास्तू आहे का. काय बोलताय तुम्ही. म्हणलं असं आहे का की आपल्याला नाही कळत. म्हणलं असं आहे का की खूप छान हॉस्पिटल वाढलं डॉक्टरनी, त्याला 2 दिवस जाऊन ऍडमिट होऊ, अशी वास्तू आहे का, अशी बिल्डिंग आहे का ती. त्यांना तरी पण ते बोलतो, त्यांना कळलंच नाही मी काय बोलतो. म्हणलं माझ्या मते हॉस्पिटल ही सेवा देणारी संस्था आहे. ते तिथं आल्यानंतर पेशंटला बरं वाटलं पाहिजे
असं नाही का बाहेरून बघितल्यानंतर ते शोरूम नाहीये, ते हॉटेल नाहीये का, तिथे जाऊन खूप छान हॉटेलची बिल्डिंगचा इलिव्हेशन फ्रंट खूप छान केलाय, त्या अट्रॅक्शनने लोक त्या हॉटेलमध्ये उतरतात जाऊन, करेक्ट करेक्ट, नाही का नाही, किंवा एखाद्या शोरूम मध्ये जातात, ते शोरूमचं फसाड असं सजवतात सगळं, त्याला अट्रॅक्टिव्ह करतात किंवा हे करतात, त्यासाठी की मग चला तुम्ही या आमच्या शोरूम, बरोबर, असं निमंत्रण हॉस्पिटलसाठी नाहीये ना. तर मला असं वाटतं या जागेवर कला साक्षरता पाहिजे. येस येस, मी कला साक्षरतेसाठी जे बोलत होतो, येस, की अशी खूप उदाहरणं माझ्याकडे आहेत, करेक्ट, की ज्यांना कळतच नाही की साक्षरता काय आहे. मी एका आर्ट मटेरियलच्या शॉपमध्ये होतो, गेलो होतो काही वस्तू घ्यायला, तर तिथे एक फॅमिली होती, ते दिसत होते की ते चांगले पैसेवाले असावेत कदाचित, त्यांनी इतर बऱ्याच वस्तू ते घेत होते त्या मुलासाठी. ज्या ड्रॉइंग कलर्स आणि पेन बुक्स घ्यायचा विचार होता, त्या मुलाचे वडील होते, ते असं सांगत होते की एवढी मोठी वही काय करा, छोटी द्या, ते रंगाचं बॉक्स छोटं द्या, एवढं काय नको आहे ते रंगाचं. तर मी त्या बघत होतो सगळं, मला थोडा त्रास झाला आर्टिस्ट. मी त्यांना म्हणलं की 1-2 मिनिट मी बोलू का, तुम्हाला राग नाही काय, मी मग का बरं तुम्ही सांगताय ती लहान बुक घ्यायला, नाही हो ती काय किती काढायचं असतं चित्र, एवढं मोठं बुक काय करायचं, ते छोटं बस झालं म्हणजे ते काय एवढे रंग म्हणजे पडून राहतात, आणि ते म्हणलं का बरं पडून राहतात, संपली पाहिजेत ना ते. नाही त्यांना बाकीचा अभ्यास हे चित्र थोडं काढायचं म्हणजे त्यांना. तर मग मी त्यांना सांगितलं की थोडं सॉरी, म्हणजे मी तुम्हाला बोलतोय, पण मला असं वाटतं की तुम्ही त्या मुलाचे विचार संकुचित करताय. तुम्ही काय सांगताय मला. मी म्हणलं किती रुपयाचा फरक असेल, म्हणजे कारण जी गाडी त्यांच्याकडे होती, ज्या गाडीचं ते त्यांनी बघितलं, म्हणलं तुम्ही या वहीच्या पेक्षा किंवा वहीच्या कलरच्या कॉस्ट पेक्षा कितीतरी जास्त किमतीचं एखाद्या हॉटेलचं बिल पे करत असेल. म्हणजे म्हणलं तर तुम्ही याच्यासाठी तुम्हाला पैसे जास्त वाटले. ते म्हणाले की हो एवढे महाग काय करायचं. म्हणलं तेच ना, तुम्हाला इथे पैसे दिसतात की याची जास्त जातात, पण याच्यातनं तो काय मिळवतोय ते नाही तुम्ही बघत. त्याला जो आनंद मिळायला पाहिजे एखादी चित्र निर्मितीचा, तो आनंद तुम्ही हिरवून घेताय त्याच्यापासून, हो की नाही. त्याच्यापेक्षा एक पिझ्झा मागवला तर तुम्ही 700-800 रुपये देताय आणि 350 रुपये तुम्हाला जास्त वाटतात. तर ते मला म्हणाले तुम्ही मिस्टर तुम्ही कशाला बोलतायत. त्याच्या दुकानदारांनी त्यांना सांगितलं ते असे नाही का माझ्याबद्दल. मी म्हणलं काही सांगू नका त्यांना माहित नाही, आणि ती ओळख द्यायचं काही कारण नाही, मी तुम्हाला सांगतोय. म्हणून म्हणलं त्या मुलाला छोट्या वहीमध्ये त्याचे विचार संकुचित होतात, त्याला मोठं विजन द्या, मोठा पेपर द्या, मोठा विचार करतात त्याला. खूप चांगली टिप आहे. त्यांना मुलांना त्यांचे विचार व्यक्त करायला मोठा कॅनव्हास द्या, त्या वयात द्या. मोठं जाणार नाही मुला, त्या वयात त्यांना मोठं एक्सपोजर द्या, मग ते भविष्यामध्ये मोठं काम करतील. त्याची सुरुवात तिथून आहे. बरोबर आहे. ओके, गॉट इट, अंडरस्टूड. तर या गोष्टी पालकांना समजत नाहीत. हे मी यासाठी बोलतोय तुमच्या माध्यमातून. थँक्यू, खूप इम्पॉर्टंट आहे हे अवेअरनेस. कारण चित्रकला ही इतकी दुय्यम समजली जाते, पण मला असं वाटतं की शालेय आता नवीन अभ्यासक्रमात आलाय, आता मलाही त्या बॉडीवर घेतलंय, आता मी पण त्यासाठी प्रयत्न करतोय. प्राथमिक इयत्तेमध्ये किंवा सुरुवातीच्या शालेय याच्यामध्ये मुलांना जास्तीत जास्त ड्रॉइंग काढायला दिलं पाहिजे. व्हेरी गुड. याची काही उदाहरणं पण माझ्याकडे आहेत खूप, की मुलं त्या वयात असतात ज्या वयामध्ये त्यांच्याकडे शब्दसंग्रह नसतो खूप, की ते एखादी त्यांच्या डोक्यात चाललेले विचार लिहून व्यक्त करतील. असं नसतं ना, त्यांच्यावर एवढं वाचन, त्याची प्रगल्भता नसते. बरं ते चुकीचं लिहून ते एक्सप्लेन म्हणजे ते होत नाही. त्यांनी जर समजा चुकीचं लिहिलं काही तर ते पोचत नाही. त्यांचं आवाज असा नसतो की ते गाऊ शकतील किंवा ते कविता करू शकतील, असं काही नसतं.
त्यांना व्यक्त व्हायला सगळ्यात सोपं माध्यम आहे ड्रॉइंग. हो हो. याची उदाहरणं आहेत जगात इंटरनॅशनल. म्हणलं एकच गोल वेगळ्या कॅटेगरीतल्या वेगळ्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये राहणाऱ्या व्यक्तींना तुम्ही दिला आणि त्यांनी काढलं तर तसंच काढतात सेम त्या गोलमध्ये. पण एकाच्या दृष्टीने ती भाकरी असते आणि एकाच्या दृष्टीने तोच राऊंड पिझ्झा असतो. होय. करेक्ट बोललात तुम्ही. त्याच्यावर ते डाग टाकतात. तर म्हणलं हा जो फरक आहे ते माध्यम तेच आहे त्या सगळ्या मुलांसाठी. तर त्यांना व्यक्त होण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ड्रॉइंग. येस. त्याच्यात नव्हते. आम्ही जशी एक स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेमध्ये आम्ही रेग्युलर जे शाळेतले रटाळ विषय असतात, आवडता सण काढा, खेळ काढा, नाही का, असं तेच विषय असतात. आम्ही स्पर्धा घेतली. मी म्हणलं की तुम्ही फॅमिली मेंबर्सची चित्र काढा, तुमच्या भावाचं, आईचं, भावाचं, आजोबांचं यांचं चित्र काढा. तर तो विषय सगळे मला म्हणले अहो हा काय विषय आहे. म्हणलं हे काढू द्या. ते म्हणले अहो मुलांना ते पाठ केलेली चित्र असतात ना शाळेमध्ये, राऊंड काढायचं, ते पतंग उडाले तीच उडं सगळं नाही का, ते खेळ दिवाळी म्हणलं का ते फुल सगळं आकाशकंदील सगळं तेच असतं. म्हणून पाठ आपण त्याच्या बाहेर त्यांना जाऊ देऊ. मी असा विषय दिला की जो सुरुवात थोडा अवघड गेला, पण खूप मुलांनी आपल्या वडिलांना दाढी करताना काढलेलं होतं. कारण तेवढे दिसतात वडील. कारण त्यानंतर सकाळी थोडा दाढी करताना दिसतात, नंतर ते आले वडील येतात परत ते झोपलेले असतात. आल्यावर त्यांना वडील असे दुसरं काही काम करताना ऍक्टिव्हिटी करताना दिसत नाही. अगदी खूप मुलांनी आपल्या आईला ती सिरियल सास भी कभी बहू ती बघताना दाखवलेलं आहे. हे प्रॅक्टिकल, हे रिअल आहे. नंतर शेजारच्या बाईशी गप्पा मारताना दाखवलेलं आहे खूप मुलांनी. त्याच्या हे एका मुलाने आजोबांचं चित्र काढलं, खूप बोलकं होतं, की वर्तमानपत्र दाखवलं, आजोबांचं ठोळं डोकं दाखवलं टक्कलवर पेपरच्या वरती, बोट दाखवली पेपर पकडलं, खाली त्यांची खुर्चीचे पाय आणि आजोबांचे पाय दाखवले. अरे वर्तमानपत्र नाही का ते. मी म्हणलं हे सगळ्यात बोलकं चित्र आहे, कारण आजोबा दिवसभर पेपरमध्ये डोकं घालून बसतात, नातवाशी संवाद नाहीये त्यांचा. किती म्हणजे हे इतर माध्यमातून शक्य नाही. बरोबर आहे. हो अगदी. तर त्याच्यासाठी चित्र हेच माध्यम योग्य आहे. तर त्याच्यातून मग लहान मुलांच्या चित्रकलेवर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल तर त्यावेळी म्हणजे एका मुलाने बसचं चित्र काढलं, तर त्याने असा डब्बा काढला, रस्ता काढला, डब्बा काढला, एक असं आयताकृती काढलं, त्याला अशी साईडला चाकं काढली. अच्छा, साईडला टॉप व्ह्यू सारखं. तर मी म्हणलं आम्ही विचारलं असं का काढली. तर तो वरच्या मजल्यावर राहतो, त्याला बस त्या अँगल नाही, त्याला माहिती ती बस आहे, तुम्हाला समजावं ती बस आहे म्हणून त्यांनी काढली. तर हे केवढं पुढचा विचार, ते ट्रान्सपरंट विचार करतात, ते पारदर्शक बघतात, ते मध्ये भिंत येत नाही. करेक्ट. बरोबर आहे. तर हे जे काही व्यक्त होणं जे आहे ना, ही खरी अभिव्यक्ती आहे. याला जेवढा एक्सपोजर तुम्ही द्याल तेवढे सुसंस्कृत नागरिक भविष्यात घडतील. मग हे ज्यावेळी असं समजणारा समाज तयार होईल समाजामध्ये असतं, तेव्हा हे जे आज सगळे लोक नाव ठेवतात की या चित्रपटामध्ये हे दाखवतात ते दाखवतात, असं मिसकन्सेप्शन्स असतात, गैरसमज, तर ते दाखवतात का, कारण तेच पाहिजे करेक्ट. ते जेव्हा नकोय असा समाज समोर येईल बघायला, त्यावेळी ते कशाला ते तसंच कलाकृती तयार करतील जी समाजाला हवी, असं आहे. करेक्ट. तर त्यासाठी तुम्ही तसा समाज आधी घडवायला पाहिजे. करेक्ट. हो, असं मला वाटतं. व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड. तर यासाठी माझे एकट्याचे सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. एकटं आपण नाही करू शकत हे सगळं. किंवा मी आता एवढ्या वर्षानंतर मला त्या टेक्निक एज्युकेशनच्या बॉडीवर मला घेतलंय, कारण मी दरवर्षी ती तक्रार करतो की तुम्ही चुकीचं करताय. मी पहिल्यांदा 80s मध्ये मी महाराष्ट्र शासनाला म्हणजे कला संचालक असतात त्यांना पत्र पाठवून कळवलं होतं की हा ETD जो अभ्यासक्रम आहे ज्याच्यावर तुम्ही आर्ट टीचर
निवडतायत, हा आर्ट टीचर निवडता, तो बंद करा. त्याच्यावर किंवा तेवढ्या बेसवर जे शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी देता ते बंद करा. तेव्हा म्हणलं नाही हे काय तुमचं, तुम्हाला माहिती नाही का, माझा डीएड जसा मुलगा होतो, बरोबर, डीएड झाला का, मी त्याला शिक्षक होतो, डीएड बीएड झालेला. तर मी म्हटलं ते ठीक आहे, पण तुम्ही विचार करा 10वी नंतर 2 वर्षाचाच कोर्स येतो. करेक्ट. म्हणजे 12वी झालेल्या मुलाला स्वतःला असं काय ज्ञान असतं की जो मुलाला देईल किंवा त्यांच्यामधली टॅलेंट ओळखेल. एखाद्या मुलामध्ये इनबॉर्न काहीतरी कौशल्य आहे किंवा त्याला एखाद्या गोष्टी ते ओळख इतपत देखील त्यांच्याकडे नॉलेज नसतं, एक्सपिरियन्स नसतो, 12वी झाली मुलगा, तो काय पुढची पिढी घडवेल. अशा पिढ्या बर्बाद केल्या गेल्या आपल्याकडे. शिकवायला बरं चित्रकला विषयासाठी एवढं दुर्लक्ष आहे की एकतर 5 दिवस शाळा असते, त्याच्यातून 5 तास शाळा असते तशी, त्याच्यात 35 मिनिटाचे आठवड्यात 1 किंवा 2 तास असतात चित्रकलेला. अगदी त्याच्यात चित्रकलेची ओळखच होत नाही, ओळखच होत नाही, म्हणजे साहित्याची ओळख होत नाही, ते त्याच्यातनं पुढचं कधी शिकतील. ऍब्सोल्युटली. मग असा मुलगा जो 1ली ते 4थी कला शिक्षक नाहीये, प्राथमिक शाळेला कुठं कला शिक्षक, 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत काही ठिकाणी चित्रकला, 9वी पासून चित्रकला, 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष जो मुलगा चित्रकला विषयापासून लांब आहे, ज्याचा काही संबंध नाही, असा मुलगा ज्याला असं वाटतं की दुसरीकडे आता ऍडमिशन होत नाही, मला थोडीफार चित्रकला जमते, असे खूप उदाहरण आहेत. तो मुलगा आर्ट साईडला येतो, मग तो ऍडमिशन घेतो आणि तो परत बेसिक पासून सुरुवात करतो. मग त्यामुळे तुम्हाला पूर्वी जे चांगले चित्रकार शिल्पकार तुम्हाला बघायला मिळायचे, मी भाग्यवान समजतो होतो, माझ्या घरामध्ये चित्रकार आमचे वडील असे होते की आम्ही ज्यावेळी 10वी झालो, माझे मोठे भाऊ तर त्यांना त्यावेळी 69% मार्क होते, त्यांना बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळत होती डायरेक्ट, कारण ते त्यावेळेस ते तेवढे मार्क म्हणजे खूप होते. तर सगळे लोक म्हणाले की तुमच्या मुलाला डॉक्टर करा, नाही का, इंजिनियर करा. तर माझे वडील म्हणाले नाही नाही, माझी मुलं डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी जन्मास नाही आली, ते कलेची सेवा करतील. त्यांनी किती पैसे मिळवले माझ्यासाठी महत्वाचं नाही, त्यांनी कलेची सेवा केली. हे ग्रेट आहे. पण प्रमोदजी त्या काळी हे असं खूप ग्रेट आहे आणि हॅट्स ऑफ. मी त्यांचे चित्र पाहते. ही जी गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं की पैसा नाही महत्वाचा नाही ना, तुम्ही कलेची सेवा केली पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच असे युनिक पर्सनॅलिटीज इथपर्यंत पोहोचलेत. प्रमोदजी, हॅट्स ऑफ टू हिम अँड हॅट्स ऑफ टू यू ऍक्च्युली. माझा तर पुढचा प्रश्न असा असेल प्रमोदजी की जर तुम्ही एक तर तुम्ही टिप दिली लोकांना अपकमिंग आर्टिस्ट साठी की एव्हरी डे एक स्केच करायला पाहिजे, एव्हरी डे तुमची पेन्सिल चालायला पाहिजे, तुम्ही पेन्सिल कशा पद्धतीने हे करायला पाहिजे, असं प्रमोदजींनी आपल्याला टिप दिलेली आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त एक सिंपल गोष्ट एका अपकमिंग आर्टिस्टने करायला पाहिजे, ती म्हणजे अजून एक तुम्हाला जर टिप द्यायची असेल तर ती काय असेल? ते म्हणजे तुमची थिंकिंग प्रोसेस ती पाहिजे. ओके. तुम्ही जर एखाद्या विषयामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात, एवढं ज्यावेळी तुम्ही 24 तास, मी आर्ट स्कूलला जातो लेक्चरला, मी म्हणतो 24 तास तुम्ही रोज दिले पाहिजे याला. तर सगळे मला विद्यार्थी म्हणतात की हे काय 24 तास, आम्ही बाकी काही म्हणलं तुम्ही सगळं करा, तुम्ही जेव्हा तुम्ही फिरायला जा, तुम्ही पिक्चर बघा, सगळं करा. एक माइंड तुमचं ना कायम या विषयाशी गुरफटलेलं पाहिजे. मला कळते तुम्ही काय म्हणताय. तुम्ही एवढे तुम्ही स्क्रीनवर बघताय ना, तर मी स्क्रीनवर बघताना मला हे दिसतं की आता पूर्वी हे बघितलं जायचं, आता नाही बघितलं जात एवढं. पूर्वीचे कला दिग्दर्शक काय करायचे की खूप मोठा मॉब आहे, गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये तुम्हाला तुमचं बरोबर लक्ष हिरोईनकडे जायचं बघा. करेक्ट. पण ते असे कपडे त्यांच्या अंगावर घालायचे जे इतर फ्रेम मध्ये इतर ठिकाणी नाहीयेत, त्यामुळे एवढ्या गर्दीत तुमचं लक्ष ते बरोबर हिरोईनकडे जात. येस येस, बरोबर आहे. बरोबर. ते
हिरो आणि व्हिलन हा यांच्या अंगावर कॉन्ट्रास्ट रंगाचे कपडे द्यायचे हा की तो विरोधाभास अजून जास्त, हे लोकांना माहित नाही हे दिलेलं आहे, पण ते असं करायचे की ज्याच्यामुळे तो कॉन्ट्रास्ट जास्त इफेक्टिव्ह दिसायचा बरोबर. व्हिज्युअली. बरोबर बरोबर आहे, Yes. ते शब्दामध्ये संगीतामध्ये आहे, पण ते व्हिज्युअली पण दिसत होतं. तसंच जे एक प्रियकर प्रेमिका त्यांना दाखवायचे, तर या हिरोच्या अंगावरचे कपडे, त्याचे कलर्स तिच्या ड्रेसवर तुम्हाला दिसतील पूर्वीच्या, तुम्ही बघा हे पूर्वी होतं की तिच्या अंगावरती कपडे की त्यांचे जुळलेत ते, तर ते एकमेकाशी पूरक आहेत हे आहे, त्याच्यासाठी ते असं केलं जायचं. तर हे काम, हे कला दिग्दर्शकाचं काम होतं. राईट, बरोबर आहे. तर ही कला साक्षरता पूर्वी होती, ती आता नाही दिसत, फार विरळ होत चालली सगळी. पण हे तुम्हाला आजकालच्या, मी म्हणतो प्रत्येकाकडे, प्रत्येकामध्ये कलाकार लपलेला. तुम्ही असं करता का, कापडाच्या दुकानात जाता, कुठलंही कापड द्या मला घेऊन, असं नाही करत. तुम्ही बघता, त्याचं टेक्स्चर बघता, फील बघता, तुम्ही त्याचे कलर्स बघता, मग तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीसाठी, तुमच्या विचारांमध्ये जे चांगलं आहे ते तुम्ही घेता. बरोबर आहे. त्याला फक्त तुम्ही ती जी तुमच्या मधली जी काही परमेश्वराने दिलेली आहे त्याला थोडं वाढवा, पॉलिश करा, थोडासा त्याला वाढवा, त्याला थोडं जागृत करा. असं बघलं मला सगळे सांगतात की नाही त्यांनी शिकलं पाहिजे, त्यांना हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. मी माझा अनुभव सांगतो. सगळे सांगतात इंग्रजी ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, इंग्लिश. बरोबर आहे, सगळीकडे ग्लोबल. मी ज्यावेळी फर्स्ट टाइम युरोपला गेलो, रोम सारख्या शहरात होतो, मी आणि माझी मिसेस होतो. आम्ही तिथे गेलो, आम्ही एका हॉटेलमध्ये उतरलो, खूप थकलो होतो. दुसरी सकाळी आम्हाला आता भूक लागली, जेवायला जायचं. तर ज्या हॉटेलमध्ये उतरलो तिथे रेस्टॉरंट नव्हतं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं थोडं पुढे गेल्यानंतर एक रेस्टॉरंट आहे, तुम्ही जा. आम्ही गेलो त्या रेस्टॉरंटमध्ये, गेलो, दिसत होतो ते सगळं नॉनव्हेज. मी व्हेज आहे, प्युअर व्हेज. तर तिथं ते पीक कापतात, तिथं ते रेग्युलर आहे. आम्ही जाऊन बसलो, आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला व्हेज, तर त्यांना व्हेजिटेरियन कळतच नव्हतं. इंग्लिश मध्ये बोलत होती माझी मिसेस, ती कॉन्व्हेंटची, ती बोलत होती, त्यांना ती कळत, ती काही त्यांना कळत नव्हतं काही कळत. अरे म्हणलं आता तर पंचायत झाली, म्हणजे आता तर आपण उपाशीच. पण मला एकदम आयडिया सुचली, माझ्याकडे कायम स्केचबुक असतं, बरोबर, पेन्सिल असते खिशात, माझ्या कायम खिशात पेन्सिल असते, काय म्हणजे पॉकेटच आहे माझ्या, हे आहे माझ्या वॉलेटमध्ये, कटर असतं, एक पॉलिश पेपर पण असतो, हे सगळं माझ्याकडे असतं कायम. पटकन काय असतं, तुम्ही पेन्सिल काढली, स्केचबुक काढलं, आणि त्याच्यावर पीक काढलं, चिकन, कोंबडी काढली, एक काढले, आणि मासे काढले, आणि कॅन्सल त्या सगळ्या याच्यावर खाली वांग काढलं, शिमला मिर्च काढली, नाही का, हे पालेभाजी नाही का असं, ती भाज्या, आणि त्याच्यावर असं टिक केलं. तर त्यांना समजलं मला काय पाहिजे. तर ते गेले आतमध्ये, त्यांनी असं दोडक्यासारखं लांब असं ते बॉइल केलेलं दोडका, आणि वांगी मोठी बॉइल केलेली आणून ठेवली आमच्या पुढे, ब्रेड ठेवलं एका टोकरीमध्ये, खा म्हणाल. म्हणजे ते त्यांनी ठेवलं असं काय, आम्ही काय, आम्ही ते बघितलं त्याच्याकडे, आता काय करायचं हे. मी थोडस टेस्ट केलं तर ब्रेडची, म्हणजे आता बघा हे असं आहे. तर बरं, त्याच्यावर काय पेपर, सॉल्ट, ते लोक काय काय खात नाही. तर आम्ही म्हटलं आता हे अवघड झालंय. तर मी ते बघितलं, त्याला काही तिखट नव्हतं म्हणून परत मिरचीचं त्याला बोलवलं, मिरचीचं चित्र काढून केलं. तर तो गेला आणि त्यांनी एवढ्या बारीक लाल मिरची आणून दिली प्लेटमध्ये. तर ती मिरची घेतली, मी चुरली, थोडीशी तिखट लागली मला, मग त्या सगळ्या मिरच्या अशा चुरल्या, आणि ते ऑलिव्ह ऑइल त्याच्यात टाकलं, त्याचं थोडस चटणीसारखं केलं. काय ते ब्रेडला लावायला तिला म्हणलं आपण एवढं तर करू, ब्रेडला लावून म्हणजे थोडी चव येईल. मी ते केलं, ते सगळं बघत होता तो. त्याने बघितलं, तो आतमध्ये जाऊन चिली सॉस घेऊन आला, त्या मिरच्या असलेल्या नाही का. तर मी त्याला विचारलं व्हॉट इज पेपर चिनो.
अच्छा. पेपरचिनो म्हणजे ती मिरचीला फ्रेंच लँग्वेज मध्ये पेपरचिनो म्हणतात फ्रेंच मध्ये. तर मी असं मराठीमध्ये पेपर चिनो असं लिहिलं. त्यांनी बघितलं त्याला काय झालं काय ते बघितलं तो आत गेला आणि त्या कुकला घेऊन आला आतून बाहेर. ओके. त्या कुकला तो कुक आला बाहेर आमच्या बघितलं तो म्हणला अरे आप पाकिस्तानी आहे क्या? ओके. हिंदी बोलला. आम्ही इतकं शाबालो हिंदी बोलला मला. तो म्हणलं नाही नाही हम इंडिया से है. अच्छा क्या प्रॉब्लम है? मग त्याला सांगितलं सगळं. तो आप बोली मैं बांग्लादेश से हूँ. अच्छा. बांग्लादेश से होता तो. देव पावला. बोले आपका वो मैं जो लेटर लिखता हूँ ना घर पे तो हिंदी में लिखता हूँ. हाँ, इसके लिए. तो स्क्रिप्ट देवनागरी टाइप की लगी उनको. बेंगलुरु में तो इसलिए वो आया मेरे पास. मुझे बोला ऐसा वो है. तो बोले क्या चाहिए? तो मग त्याला सांगितलं. त्यांनी आम्हाला छान मसालेदार एकदम पिझ्झा नंतर ती भाजी रोटी सगळं हे सगळं झालं स्केच मुळे. हे सगळं झालं प्रेझेन्स ऑफ माइंड. ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे. येस. चित्रकला हीच युनिव्हर्सल लँग्वेज आहे. आणि मी नेहमी सांगतो की तुम्ही आता जगामध्ये पेन्सिल आणि पेपर घेऊन जा. पेपर पेन्सिल घेऊन जा. तुम्ही मला सांगा ना तुमच्याकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे. तर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करायला सगळ्यात जास्त काय करता? इमोजी वापरता. बरोबर. इमोजी काय तेच आहे चित्रकला आहे. चित्राचीच भाषा आहे. वा प्रमोदजी मला मज्जा आली ऐकून. तुम्ही चित्रामधूनच आपल्या भावना व्यक्त करता. तर तुम्ही त्या विषयाला एवढं दुय्यम का समजता? बरोबर. ऍब्सोल्युटली. तो तुमच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. तुम्ही प्रत्येकाने चित्र काढावं हे असं माझं म्हणणं नाही. पण त्याला कला साक्षरता कला साक्षरता असली पाहिजे. तुम्हाला जसं संगीत समजतं जसं नृत्य तुम्हाला समजतं तसं चित्र समजलं पाहिजे. असं आहे. ते जर समजलं तर तुम्हाला तुमचं आयुष्य अजून सुखकर होईल. खूप आनंद घेऊ शकता आयुष्यात. आनंद घेऊ. ते मला विचार कसा आनंद घेऊ शकतो? मी म्हणलं ठीक आहे मी तुम्हाला सांगतो. एखादी व्यक्ती उंचीने कमी आहे थोडीशी उंची त्यांनी जर आडव्या रेषांचा कपडा घातला तर ते अजून तर तिने शक्यतो उभ्या रेषा वापराव्या. म्हणजे इतकं बेसिक आहे. तर तुम्ही एवढ्या गोष्टी जरी समज तुम्ही तुमच्या घरामध्ये आल्यानंतर वॉर्म वेलकम असावं. बरोबर ना? बरोबर. घरामध्ये वॉर्म वेलकम असावं. ते तुम्ही आल्यावर समोरची व्यक्ती अस्वस्थ होईल असं इंटेरियर नसावं. का करतात? तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं व्यक्त होतात तुमच्याकडनं रिफ्लेक्ट होतात. येणाऱ्या व्यक्तीला छान वाटलं पाहिजे असं सुदिंग वाटलं पाहिजे. एका इंटेरियर डेकोरेशनच्या स्पर्धेला मला परीक्षक म्हणून बोलवलं. तर मी त्याच्यात याला अवॉर्डच नाही दिलं. बँकेचे जे इंटेरियर केलेलं आहे त्यांनी कॅटेगरी केला होता. बँकेचा आणि हाऊसिंग रेसिडेन्स बंगलोचे ज्यांनी इंटरव्ह्यू तर दोन्ही याच्यात मी बक्षीस काढलं नाही. तर ते म्हणाले याची म्हणलं ते बक्षीस देणं योग्य नाहीये काही. नाही द्यावंच लागेल कारण स्पॉन्सर आहेत त्याला. कारण त्यांना प्लायवूडच्या कंपन्या आहेत ते स्पॉन्सर आहेत मोठे. तेवढे ते द्यावं म्हणलं नाही देऊ शकत. तुमचं सिन्सिअरिटी तेव्हा होतं. ते म्हणलं कारण म्हणलं जर मी ते दिलं ना तर माझ्याकडून ते शिक्कामोर्तब झालं की ते काम बरोबर. एक्झॅक्टली. करेक्ट. ते चुकीचं काम आहे मी का बरोबर देऊ? बरोबर आहे. म्हणून मी वाटलं मी याचं एक्सप्लेनेशन देतो. तर मग मी बोलताना सांगितलं की तुम्ही बंगलो केलेले आहेत. ते बंगल्यामध्ये एवढे हॅलोजन एवढे लाईट्स काय गरज आहे? घर आहे ना ते. तुम्हाला काय दाखवायचंय? ते शोरूम नाहीये. तर तुम्ही एवढं बंगल्याला स्टिलिंगला तुम्ही विनियर लावता नाही का? पॉलिश केलं विनियरचं टेक्स्चर आहे जे फर्निचरची गोष्टी सिलिंगला वापरलंय ठीक आहे. पण त्याचं मिनिंग म्हणजे ते जे राहत आहेत लोक त्यांच्याशी त्याचा काय संबंध आहे? आवड असते. आवड अशी म्हणजे तुम्ही विचारता का त्या मुलांना लोकांना काय आवडतंय? तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही एवढे कॉर्नर प्रत्येक कॉर्नरला गॉथिक पिलर टाकले असे डिझाईनचे बंगल्यामध्ये. मी म्हणलं त्या गृहिणीला त्याच्या मागे झालेलं जाळं काढायला किती त्रास. तुम्ही तिचा विचार करा. तुम्ही विचार करा. तुम्ही घर हे
राहायला सोयीचं असलं पाहिजे. हो बरोबर आहे, ते आहे. शोरूम नाही ना, ते पूर्वीचा एखादा पॅलेस नाही येत आता लवकर आहे प्रत्येकाने, तुम्ही असं करता त्याला. तर म्हणलं हे कशासाठी दिखावा आहे सगळा. म्हणलं त्याच बंगलोमध्ये बेडरूम मध्ये गेलो तर ते बेडरूमच्या पडदे त्याच्यावर एवढं भडक डिझाईन आहे, ते सिलिंगला असं गोल 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 असलेला वॉलपेपर लावलाय. म्हटलं त्या माणसाला झोप येईल का? सगळं विसरून तो माणूस दिवसभराच्या सगळ्या वरी विसरून तो शांत, त्याला झोप यावी, तो विश्रांतीचं त्याचं ती जागा आहे, त्याची पर्सनल जागा आहे, तिथं हा गोंधळ कशासाठी आहे. तर हे जर नाही समजत तर त्याला आवड कसं काय द्यायचं. ओके, बरोबर आहे. हो. आणि प्रमोदजी, तुम्ही आता एवढं कलर आणि हे सगळं बोलतायत, तुमचा फेवरेट कलर असा कुठला आहे का की तुमच्या चित्रकलामध्ये तो रंग असतोच, किंवा असं तुम्हाला त्यांनी करायला आवडतं, असं काही आहे का तुमच्या? सगळेच रंग मला प्रिय आहेत, प्रश्न नाही. पण मी जो बेसिक जो रंग मी जास्त वापरतो तो निळा रंग वापरतो. ओके. कारण निळा रंग हा सगळ्या याच्यात मर्ज होतो. म्हणजे मी स्किनच्या कलर मध्ये पण माझा ब्ल्यू कलर असतो. आपल्या स्किन मध्ये ब्ल्यू कलर आहे, लोक वापरत माहिती नाही, ब्ल्यू कलर असतो. त्या ब्ल्यूची हलकी शेड तुम्ही केसांमध्ये असते. ही ब्ल्यू सगळी शेड मध्ये असते ना, त्याच्यामध्ये शॅडो मध्ये ब्ल्यूचीच व्हायलेट शेड असते. तुम्हाला कधी तुम्ही जर जुने फोटो बघाल, त्या फोटो मध्ये सावली जी आहे चेहऱ्यावर पडलेली ती निळसर झालेली तुम्हाला दिसेल. आणि ब्ल्यू कलर मर्ज होतो, तो सगळ्या स्किन मध्ये मर्ज होतो. म्हणजे तो वॉर्म स्किन मध्ये पण आणि कूल कलर स्किन मध्ये, म्हणजे जिथे हिरवे वगैरे, तर असा तो बॅलन्स रंग आहे. त्यामुळे तो रंग मी जास्त, म्हणजे मला तो आत्ता म्हणजे मला असं फील होतं की तो रंग मी प्रामुख्याने वापरतो. मी चित्राची आउटलाईन करायला आधी ब्ल्यू कलर ड्रॉइंग करतो आणि तो नंतर मर्ज होतो सगळ्या याच्यामध्ये. असं आहे. तो डार्क तुम्हाला डेप्थ आणायची कुठे तर तो ब्ल्यू कलर कामाला येतो, काळा रंग जास्त वापरतो असं आहे. तर हे एक होतं. त्या स्पर्धेमधलं दुसरं ते बक्षीस दिलं नाही मी बँकेला. तर एका बँकेला त्यांनी जे केलं बँकेला, तर ते भगव्या रंगाचं सगळं केलं. तर मी म्हणलं का, तर ती म्हणजे ते हिंदुत्ववाल्यांची बँक आहे ती, नाही का, शिवसेनेची. तर मी म्हणलं पण भगवा रंग हा बँकेचा रंगच नाही, तो वैराग्याचा रंग आहे, तो त्याचा बँकेशी रिलेटेड नाहीये. तुम्हाला बँकेला कुठला रंग पाहिजे? म्हणलं निळा रंग पाहिजे, निळा तो विश्वासार्हता दाखवतो, असा रंग आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी एखादी कलाकृती काढायला घेतली ना, तर मी त्याची अमाऊंट विसरतो, म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही, कारण मी काम माझ्यासाठी महत्वाचं आहे. तर कित्येक वेळा असंही झालंय बऱ्याच वेळा की मी ठरवलेल्या अमाऊंट पेक्षा माझ्याकडनं खर्च जास्त झालाय, पण मी ते करतो, कारण माझ्यासाठी ती कलाकृती अंतिम आहे, ती शेकडो वर्ष राहील. त्या कामातला मिळणारा पैसा माझ्याकडे कायम नाहीये, मी देखील कायम नाहीये, पण ती कलाकृती शेकडो वर्ष आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी नको राहायला, कमतरता नको, हे माझं ध्येय आहे. मी ग्रेट माणसाच्या समोर बसले, मी इंटरव्ह्यू केला प्रमोदजी, बापरे. ओके, मग आता आपण एंड ऑफ द सेगमेंटला आलो. तुमच्या हिशोबाने आतापर्यंत तुम्ही भेटलेले खरंच ग्रेट आर्टिस्ट, म्हणजे तुम्ही जे लुकअप टू केलं असेल किंवा ज्यांच्याकडून तुम्ही शिकला असाल, असे कोण आहेत? म्हणजे तुमचे वडील होते, म्हणजे अर्थातच आमचे वडील, आमचे गुरु, वडिलांचे पण गुरु होते रबा केळकर. ओके. खरं तर त्यांनी आम्हाला घडवलं, त्यांनी सगळ्यात बेसिक, म्हणजे आमच्या सगळ्या भावना, आमच्या वडिलांचे पण ते गुरु. आमचे वडील त्यावेळी खेडेगावात राहत होते आणि ते जाऊन येऊन, म्हणजे कोपरगाववरनं ते शिक्षक नोकरी करत होते. ते सॅटर्डे संडे कोपरगाव इकडे यायचे, रेल्वे स्टेशनला उतरून पायी पायी जुन्या बाजारामध्ये यायचे. तिथं त्यांच्याकडे ते शिकायचे. ते काय DTC कोर्स होता तो, ते कोर्सचं शिक्षण. ते जायचे, मग शनिवार करून मग ते घरी जायचे, परत 8 दिवस तिथं करून परत 4 दिवस, असं होतं. त्यांनी 8 मास्टर झाले ते, मग ते प्राथमिक शिक्षक होते. बरंच तो मोठा प्रवास आहे वडिलांचा. त्यांनी वडिलांनी जे काम केलं त्याच्यात आम्हाला शिकायला मिळतं किती श्रद्धेने काम केलं पाहिजे. त्यांच्या चित्र जर तो समोर बघितले, त्याचे फोटो काढून घ्या, ते खूप आध्यात्मिक याच्यातले होते. ते खूप स्पिरिच्युअल त्यांचं हे होतं. ते खूप पूजा, म्हणजे का एखाद्या स्वामींच्या मठावर जाणं. तर देवासाठी काळा रंग वर्ज्य आहे.
काळा रंग निषिद्ध आहे, तर त्यांनी कुठल्याही चित्रात त्यांच्या काळा रंग वापरला नाही. डार्क ब्लू किंवा ब्लू मिक्स करून काळा रंगाचा भास निर्माण केला, काळा रंग वापरला नाही. एवढं शुद्धीने काम करायचे. तर ही जी गोष्ट आहे ही त्यांच्याकडून शिकायला मिळाली. रबा केळकर सर ते तर गुरु, आमच्या वडिलांचे गुरु, आमचे गुरु, माझ्या मुलाचे पण गुरु. म्हणजे ते वयाच्या 88 वर्षाचे असताना पण घरी येऊन, आधी माझा मुलगा लहान होता, त्याला आधी चित्र, जसं आमच्याकडे आम्ही लहान असताना त्यांना चित्र दाखवायचं तसं त्याच्याकडनं ते करून घ्यायचे. तर ही जी एनर्जी आहे ती काय त्यांनी दिलं, त्याच्यावरच आम्ही उभे आहोत. तर त्यांनी जे मी लाईन्सचं सांगतो ना, आमच्याकडनं जे काम त्यावेळी करून घेतलं नाही का, ते बघा ते सगळं उतरलंय ते होते. मग त्यानंतर मग शाळेमध्ये शिकत असताना बरेच कला शिक्षक आम्हाला चांगले लाभले. तर पी कुलकर्णी सर आहेत, बर्डे सर आहेत, नाही का, केसकर, असे ते शाळेतले शिक्षक आहेत. त्यानंतर मग मी कॉलेजला गेल्यानंतर लोंढे सर म्हणून एक खूप चांगले शिक्षक मला लाभले, का ज्यांच्याकडनं किती पेशन्सनी तुम्ही काम करायला पाहिजे हे मी शिकलो. लोंढे सर खूप सुंदर काम त्यांचं, अप्रतिम, म्हणजे त्यांच्याकडून खूपच शिकायला मिळालं. ते आज नाहीत, पण त्यांनी शिकवलेलं काम कायम माझ्या स्मरणात आहे. तर ते आहे. त्यानंतर मग मी मुंबईला गेलो जे स्कॉप आर्टला. मग तिथे बरेच शिक्षक लाभले, वेगवेगळे शिक्षक ज्यांच्याकडून शिकायला मिळालं. त्यानंतर मी बाहेर काम, म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना पार्ट टाइम जॉब करत होतो. तर मी नेहमी मुंबईतलं सांगतो की मी 30% कॉलेजमध्ये शिकलो, 70% मुंबईत बाहेर शिकलो. एक्सपिरियन्स ऑन द जॉब काम करायला, आणि सगळ्या प्रकारचं काम. म्हणजे मी अगदी साईन बोर्ड रंगवले मुंबईत नाही का. तर बीएसटी बसेस, आता ते स्टिकर आलेत, तर त्यावेळी बीएसटीच्या आगारमध्ये जाऊन रात्रभर ते जाहिराती रंगवा लागायच्या मला. मग ते दुसऱ्या दिवशी बसचं दिवस थांबून फिरायचं. पण त्या बसच्या, त्या माहीमच्या आगारमध्ये जाऊन आम्ही ती सगळी जाहिराती रंगवायचो रात्रभर, आणि मग ते सकाळी करायचे. तर ते होर्डिंग करताना मग ते अमिताभचं जे सिलसिलाचे पोस्टरचं माझ्याकडे काम आलं, तर ते 40 फूट बाय 30 फुटाचं चित्र होतं. तर त्याच्यामध्ये 28 फुटाचा अमिताभचा चेहरा होता. ते सिलसिला पोस्टर ते मी केलेले काम आहेत सगळे त्या काळात. तर तो जो अनुभव होता तो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मिळत नाही, ते बाहेर शिकायला मिळालं. त्याच्यामध्ये समर्थ आर्टमध्ये गुरुजी म्हणून ते प्रमोद गुरुजी, विनोद गुरुजी यांच्याकडून खूप शिकायला मिळालं की काम कसं केलं जायचं, कसं केलं पाहिजे, सगळ्या प्रकारचं. तुम्हाला लाज नाही पाहिजे. म्हणजे मी सुरुवातीला लागलो तर ऑफिस बॉय म्हणून लागलो होतो, ₹1 तास मला मिळायचा आणि सगळं, पण त्याच्यातनं प्रत्येक गोष्टीतनं शिकायला मिळालं खूप, सगळं. तर हे जे आहे ना, हे मला असं वाटतं आर्टिस्टच्या लाईफ मध्ये आलं पाहिजे की त्याच्यातनं तो सगळ्या प्रकारचं काम शिकत जातो. तर अशी गुरु लाभले. त्यानंतर आत्ता जे मी ज्यांच्याकडून खूप, म्हणजे मी जे ग्रेट त्यांना मानतो आणि ज्यांच्याकडून शिकते म्हणजे वासुदेव कामत. आत्ता जे मी, म्हणजे काय सांगू, मला जर कदाचित ते आधी भेटले असते तर मी हे सगळं सोडून त्यांच्याकडे सेवेला राहिला. इतके ग्रेट, म्हणजे त्यांच्याकडून इतकं शिकावं असं आहे की आयुष्यभर त्यांच्याकडे काही काम केलं असतं झाडू मारायचं तरी खूप शिकायला मिळालं. खूपच ग्रेट आहे तुम्ही. असं म्हणजे तुम्ही किती हंबल आहात खरंच. म्हणजे काम, सरांचं काम बघितलं असं वाटतं की एक जन्म कमी आहे तेवढं काम तुम्हाला, तेवढं काम शिकायला. इतकं सुंदर काम. आता परवाच आम्ही बरोबर भोपाळला गेलो, एअरपोर्टवर त्यांनी माझं स्केच केलंय, ते फार सुंदर. इतकी सहजता आहे त्यांच्या कामात आणि इतके विनोद, आणि त्यांच्याकडे जे नॉलेज आहे सगळ्यात मेन म्हणजे ते काम तर आहे जे उच्च पद्धतीचं, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे चित्रकलेविषयीचं जे ज्ञान आहे फारच सुंदर त्यांचं काम. म्हणजे मी आज नेहमी मी आता एक लेख त्याच्यामध्ये लिहिलं की जसं चित्रकले खेळामध्ये तुम्ही कोहली, आता टॉपला कोण आहे तर कोहली आहे, बरोबर ना. तर त्याच्यासारखं कोणीच नाही, म्हणजे त्याच्या जवळपास, किंवा सचिन इतके टॉपला आहेत ते. तसं आमच्या कलाक्षेत्रात वासुदेव कामत आहेत, त्यांच्या जवळपास कोणी नाही. पण ते कुठेही त्यांचं, तर मला या गोष्टीचं दुःख पण होतं की एकीकडे एखाद्या खेळाच्या मुळे
या खेळाडूंना एवढी स्पॉन्सरशिप, एवढे पुरस्कार, एवढं ग्लॅमर, एवढं सगळं मिळतं, असं एखाद्या चित्रकाराला, शिल्पकाराला का नाही देत, हा माझा प्रश्न आहे समाजासाठी. खूप महत्वाचा आहे, त्यांनी ते मिळालं पाहिजे ना. काय होतं, आर्टिस्टला स्वतःच लाईफ उभं करायला त्याच्या स्ट्रगल मध्ये त्याचेच दिवस स्ट्रगल मध्ये जातात. त्यांना मला आता माझ्या डोक्यामध्ये मला शक्य तेवढं, माझ्या डोक्यात खूप संकल्पना आहेत, मला काय काय करायचं, पण त्याच्यासाठी पैसा महत्वाचा आहे ना, तो लागतो. तर त्याच्यासाठी कोणी स्पॉन्सर किंवा हे लवकर तयार होत नाहीत. त्यांना असं वाटतं याच्यात काय होईल, म्हणजे महावीर कलामधलं चित्र मी काढलं, त्याच्यासाठी ते सगळ्यात जास्त शूटिंग होता ते वर्ल्ड रेकॉर्ड साठी बीटा कॅमेराचं, बीटा शूटिंग पाहिजे, त्यावेळेस बीटा कॅसेट होती, बीटा शूटिंग नाही का, ते त्यांना रेकॉर्ड होतं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. तर बीटाचं शूटिंगचा याच्यासाठी जवळजवळ 3.5-4 लाख रुपये तोच खर्च होता. माझ्या टोटल प्रोजेक्टचा खर्च निघाला होता 6 लाख रुपये. पण ते देखील मला मिळाले नाही. मला पेन्सिल नाही, मला इकडून तिकडून जमा करून लिहावं लागले. मला छोटी 10-15 हजार रुपयाची मदत मिळाली नाही. म्हणजे मी ज्यांना सांगायचो ना, त्यांना सांगायचं एवढं मोठं प्रोजेक्ट असं सांगितल्यानंतर ते 200-300 रुपये अगदी द्यायचे. असं होतं, कारण त्यांना माहितीच नाही. ज्यावेळी ते चित्र झालं, आता त्याचं नावलौकिक झालं, आता म्हणतात नाही आम्हाला अंदाज नाही, ती समज नाही ना ती लोकांना. तर असं माझी जिद्द होती, मी ते केलं सगळं बरोबर आहे, पण ते तेवढं चांगलं होऊ शकलं नाही जेवढं एखाद्या स्पॉन्सरशिप मध्ये. माझं ते रेकॉर्ड झालं नाही कारण मी बीटाचं शूटिंगच पाठवू शकलो नाही काम करतानाच, कारण तेवढा पैसाच नव्हता माझ्याकडे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे मला असं वाटतं चित्रकलेच्या बाबतीत, याच्या बाबतीत असं कोणी स्पॉन्सर आता भेटत नाही, मिळत नाही. म्हणजे प्लीज कोणी ऐकत असेल आणि तुम्ही हे कोणापर्यंत पोहोचवू शकाल तर प्लीज म्हणजे ह्याच्यावरती लक्ष. एखादा खेळाडू दत्तक घेता तुम्ही, त्याला कुठलाही साधा आता, तर त्याला तुम्ही देता, एखादा चित्रकाराला का नाही देत? एखादा टॅलेंटेड मुलगा आहे जो भविष्यात चांगलं काम, त्याला नाही मिळत हे सगळं. तर त्याच्यासाठी माझं हे आहे की समाजामध्ये ते पण झालं पाहिजे की चित्रकलेला मान मिळाला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, अजून एक गोष्ट, प्रत्येक पालकाने एक काम करावं. ते असे बरेच त्यांचे पैसे, त्यांची क्षमता आहे, त्यांनी त्यांच्या मुलांनी काढलेलं चित्र फ्रेम करून घरात लावावं. तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक करा, त्याला असं वाटेल, त्याला जर ते प्रोत्साहन तुम्ही दिलं तर तो खरंच काहीतरी काम करेल. ते फ्रेम करून लावा, त्या मुलाचं चित्र लावा, त्या मुलाला वाटेल की यार आपलं, मग तो चांगलं काम, आणि मग तो जेवढा चित्राशी जोडला जाईल तेवढा मोबाईल पासून लांब राहील, तेवढा एवढ्या टीव्ही पासून, या सगळ्या अट्रॅक्शन पासून लांब राहील, आणि तो क्रिएटिव्ह काम करावा. तर ती क्रिएटिव्हिटीची जी एनर्जी आहे, ती शक्ती आहे, तो विचार आहे, ती सवय आहे, ती चित्रकलेतून याच्यातून मिळते, ती इतर विषयातून नाही मिळत. मी त्यावेळी बोललो होतो की तुमची ही जी कॅल्क्युलेशन आहेत, गणित आहेत, ही जी काय ही यंत्र करतील पुढे. बरोबर, आता ती करतायत, बहुत कॉम्प्युटर सगळं आलंय, तुम्हाला काही करावं लागत नाही. तुम्ही ते हे केलं का लगेच ते सगळं कॅल्क्युलेशन सगळं रेडी आहे. चित्र नाही काढत ना, तर ते क्रिएटिव्ह काम जे आहे ते कधीच लागणार नाही. यांत्रिक काम. बरोबर बोलतात प्रमोद, की डिजिटल पेंटिंग वगैरे जे लोक करतायत, ती जी मजा हाताने काढलेली आहे ती अजूनही आहे, येऊ शकत नाही. मी मानते हे तयार फॉन्ट कम्प्युटरवर खूप आहेत, पण मी जी हाताने कॅलिग्राफी करतो, किंवा अच्युत पालव आमचे मित्र आहेत ते कॅलिग्राफी करतात, ते नाही ते हाताने केलेलं नाही, तो जो स्ट्रोक आहे ते नाही येत. तर ती ओरिजिनल जी आहे ती ओळखली पाहिजे पुढच्या पिढी. त्याचा आनंद खूप वेगळा आहे. तो निर्मितीचा आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येकाला तुम्ही हाताने, म्हणजे स्किल, सेल्फ स्किल, म्हणजे त्याला स्किल जेवढं हँड स्किल, ते जे स्किल आहे त्याला ह्युमन स्किलला अजून कुठलंही मशीन हा पर्याय नाही, तो येऊ शकत नाही. ते दिलं पाहिजे. थँक्यू प्रमोदजी, तुम्ही इतकं मन मोकळेपणाने तुम्ही गप्पा मारलात. मी खूप ग्रेटफुल आहे. आजचा दिवस खूप स्पेशल झालाय माझ्यासाठी, आणि थँक्यू वन्स अगेन. थँक्यू, मलाही खूप बरं वाटलं, खूप आनंद वाटला मला, खूप छान, एवढ्यासाठी खूप छान. आणि हे काय आहे की या माध्यमातून
या कला विषयाचे विचार समाजापर्यंत पोहोचतायत याचा मला निश्चितच आनंद आहे. खूप महत्वाचा आहे. खूप छान. धन्यवाद. थँक्यू.